नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे, सराव संच 1.5. आजचं पहिलं उदाहरण आहे. टू नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड ट्वाइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. दोन संख्येतील फरक 3 आहे. लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट ही 19 आहे. तर त्या संख्या शोधा. अशा रीतीने आपल्याला पहिलं शाब्दिक गणित दिलेलं आहे किंवा वर्ड्स प्रॉब्लेम दिलेला आहे. आता हे गणित सोडवणं खूप सोपं असतं, फक्त आपल्याला दिलेल्या वाक्यांचं रूपांतर हे समीकरणांमध्ये करता आलं पाहिजे. आता पहा, यामध्ये आपल्याला दोन कंडिशन दिल्या जाणार आहेत. त्या दोन कंडिशनचं रूपांतर आपल्याला समीकरणामध्ये करायचं. पहिली कंडिशन काय दिली बघा, टू नंबर्स डिफर बाय 3. दोन संख्येतील फरक किती आहे? 3. ठीक आहे. आपल्याला त्या दोन संख्या माहिती आहेत का? नाही. तर आपण काय करायचंय, त्यातील एक संख्या x मानायची, दुसरी संख्या काय मानायची? y मानायची. दुसरं काय सांगितलंय त्यांनी? लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट ही 19 येते, बरोबर? तर त्या संख्या शोधा. तर यावरून आपण काय करूया की दोन समीकरण तयार करून घेऊ. सपोज ग्रेटर नंबर is x and smaller number is y. ओके. आरडी मध्ये कसं लिहिणार आहे? समजा मोठी संख्या x व लहान संख्या y मानू. ओके. तर अशा रीतीने आपण काय केलेले, एक संख्या x आणि दुसरी संख्या काय मानलेली? y मानलेली. आता आपल्याला पहिली कंडिशन काय दिली आहे? बाय फर्स्ट कंडिशन. अटीमध्ये आपण काय लिहिणार आहे? पहिल्या अटीनुसार पहिली अट काय सांगली? टू नंबर्स डिफर बाय 3. दोन संख्येतील फरक हा 3 येतो. दोन संख्या कोणत्या? आपल्याला x आणि दुसरी आहे y, त्यांचा फरक. सो x वजा y बरोबर किती येतो? 3. दोन्ही संख्येतील फरक किती येतो? 3. हे झालं आपलं पहिलं समीकरण. बाय सेकंड कंडिशन, दुसरी अट काय सांगते बघा? बाय सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट आपल्याला काय सांगितले? ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड ट्राइस द ग्रेटर नंबर, यांची सम किती येते? 19. तर मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट, मग 3x. मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x अधिक लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y बरोबर किती येते? 19. क्रमांक 2, समीकरण क्रमांक 2. लक्षात ठेवा, आपण ग्रेटर नंबर किंवा मोठी संख्या काय म्हणली आहे? x. लहान संख्या काय म्हणली आहे? y. म्हणून मोठ्या संख्येची तिप्पट ट्वाइस द ग्रेटर नंबर आणि ट्वाइस द स्मॉलर नंबर, यांची सम किती येते? 19. म्हणून आपल्याला हे दुसरं समीकरण मिळाले. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये आपल्याला काय करायचंय? एकतर y कॅन्सल करून घ्यायचं किंवा x कॅन्सल करून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला y चा सहगुणक एकसारखा असणं आवश्यक आहे, कारण अधिक काही इथं वजा चिन्ह आहे. तर आपण काय करू? y चा सहगुणक एकसारखा करून घेऊयात. म्हणून समीकरण 1 ला इथे गुणाकार करावा लागेल 2 ने,
या समीकरणाला आपण 2 ने गुणाकार करतो म्हणजे आपल्याला 3 नंबर समीकरण मिळेल. ठीक आहे, म्हणून 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले y म्हणजे 2y बरोबर 3 गुणिले 6. समीकरण क्रमांक 3. आता लक्षात घ्या, समीकरण 2 आणि समीकरण 3 मध्ये 2y हा सर्व एकसारखा झालाय. म्हणून या दोन समीकरणाची आपण काय करूया, बेरीज. म्हणून ॲडिंग इक्वेशन 2 and 3 समीकरण x म्हणजेच काय, ग्रेटर नंबर म्हणजे मोठी संख्या, आणि y म्हणजेच काय, स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्या. तर शेवटी वाक्य टाकायचं आपल्याला, ग्रेटर नंबर इज 5 अँड स्मॉलर नंबर इज 2. मराठीमध्ये हेच वाक्य कसं टाकणार आपण, मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2. दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक आयत देण्यात आलेला आहे आणि या आयताच्या लांबी आणि रुंदीची माप देण्यात आलेली आहे. आता आपल्याला प्रथम x आणि y यांच्या किमती यावरून शोधाव्या लागतील आणि नंतर एकदा का x आणि y च्या किमती मिळाल्या की आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती किंवा एरिया आणि पेरिमीटर शोधण्यास मदत होणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला आयताचं गुणधर्म यासाठी माहिती असणं आवश्यक आहे की आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, बरोबर. म्हणजे लांबी बरोबर लांबी आणि रुंदी बरोबर रुंदी. याचाच उपयोग करून आपण दोन समीकरण मिळवणार आहोत. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण लांबीवरून पहिलं समीकरण मिळवूया. बाय फर्स्ट कंडिशन किंवा पहिल्या अटीनुसार
पहिली अट काय आपल्याला माहिती आहे की लांबी बरोबर काय असणार आहे, लांबी म्हणून मी काय लिहितोय बघा 4x वजा y बरोबर या लांबी बरोबर ही लांबी असणार आहे 2x अधिक y अधिक 8. आता हे समीकरण आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणांमध्ये मिळालेलं नाही, म्हणजे जे त्याचा जनरल फॉर्म आहे किंवा सामान्य रूप आहे. त्याचं सामान्य रूप कसं आहे की डाव्या बाजूला x असले पाहिजेत आणि स्थिर पद हे उजव्या बाजूला असलं पाहिजे. म्हणून आपण काय करतोय पहा, इकडचे x आणि इकडचे y हे डाव्या बाजूला ट्रान्सफर करतो. ठीक आहे, तर हे दोन्ही या बाजूला येणार आहेत, या बाजूला ट्रान्सफर होणार आहेत. आता लक्षात घ्या, अधिक 2x इकडे येऊन काय होतील वजा 2x अधिक y इकडे येऊन काय होतील वजा y. आता लक्षात घ्या इथं 4x आहे, 4x च्या शेजारी इकडचे अधिक 2x इकडे येऊन काय होतील वजा 2x इकडचे वजा y, तसेच तिकडचे अधिक y इकडे येऊन काय होतील वजा y बरोबर इथं काय राहतील 8. आता लक्षात घ्या इथं x आणि इकडे काय आलेले y. अधिक 4x मधून वजा 2x हे काय होतील वजा होतील. 4x मधून 2x गेले उरले 2x y हे दोन्ही वजा वजा आहेत, वजा वजांची काय होते बेरीज. 1y मिळून किती झाले 2y बरोबर किती 8. समीकरण क्रमांक 1. दुसऱ्या कंडिशन नुसार, आता दुसरी कंडिशन आपण कशाची वापरणार आहे रुंदीची, बाय सेकंड कंडिशन. दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अट काय बघा 2y बरोबर x अधिक 4. आता हे x इकडे काय होतील वजा अधिक x इकडे येऊन वजा होतील वजा x अधिक 2y बरोबर किती मिळतील आपल्याला 4. समीकरण क्रमांक 2. पहिलं समीकरण आणि हे दुसरं समीकरण. आता पहिल्या समीकरणामध्ये आणि दुसऱ्या समीकरणामध्ये कोणता सहगुणक एकसारखा आहे, तर y चा सहगुणक एकसारखा मिळालेला आहे 2 आणि 2. ठीक आहे, आता त्यांचं चिन्ह पण वेगवेगळं बघा वजा 2 अधिक 2. त्यामुळे या दोन समीकरणाची काय करायची आपल्याला बेरीज. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. बेरीज करा पहिल्या समीकरण आणि दुसऱ्या समीकरणाची. 2x वजा 2y बरोबर 8 आणि दुसरं समीकरण आहे वजा x अधिक 2y बरोबर 4. यांची काय करतोय आपण बेरीज. 2x मधून वजा x गेले कारण हे अधिक आहेत आणि हे वजा आहेत, त्यामुळे ह्यांची वजाबाकी होणार. 2x मधून x गेले राहिले x, 2y ला 2y काय होतील कॅन्सल, 8 आणि 4 12. तर अशा रीतीने आपल्याला x ची किंमत किती मिळणार आहे 12. ही पहिली किंमत आपल्याला मिळेल. आता x ची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा जेणेकरून आपल्याला y ची किंमत मिळेल. ठीक आहे, म्हणून पुट x बरोबर 12 इंटू इक्वेशन 2. x बरोबर 12 समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 नंबर समीकरण काय बघा वजा x अधिक 2y बरोबर 4. वजा x ची किंमत किती येणार आहे मग वजा 12 अधिक 2y बरोबर 4. वजा 12 चे तिकडे काय होतील अधिक 12. 2y बरोबर 4 अधिक 12. आता पुढे जाऊन काय होणार आहे 12 आणि 4 यांची बेरीज म्हणून 2y बरोबर 16. गुणाकार 2 तिकडे काय होतील भागाकार
y बरोबर 16/2 म्हणून y बरोबर किती मिळणार आहे? 2×16 y बरोबर 8. अशा रीतीने आपल्याला x आणि y या दोन्ही किमती मिळतील. तर आपल्याला या आकृतीमधील किंवा या ॲक्टिव्हिटीमधील पहिली स्टेप ही सांगण्यात आली होती की आपल्याला x आणि y च्या पहिल्यांदा किमती शोधायची आणि या x आणि y वरून आपल्याला काय करायचे? त्या आयताचं एरिया किंवा क्षेत्रफळ आणि परिमिती शोधायची. ठीक आहे, एवढं गणित लिहून घ्या. नंतर आपण त्याचा एरिया आणि परिमिती कशी शोधायची ते बघूयात. आता आयताचं क्षेत्रफळ किंवा आयताची परिमिती शोधण्यासाठी आपल्याला लांबी आणि रुंदीची गरज पडते. म्हणून आपण x आणि y या किमतीवरून पहिल्यांदा आयताची लांबी आणि आयताची रुंदी शोधून घेणार आहे. आपल्याला x ची किंमत माहिती आहे 12 आहे आणि y ची किंमत 8 आलेली आहे. सो पहिल्यांदा आपण लांबी शोधून घेऊयात आणि नंतर रुंदी शोधूयात. ठीक आहे, देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल आयताची लांबी बरोबर, लक्षात घ्या आयताला दोन लांबी आहेत, 2x + y + 8 4x - y. दोन्हीपैकी कोणतीही लांबी घेतली तरी उत्तर आपल्याला सेमच मिळणार आहे किंवा सेमच लांबी मिळणार आहे. तर मी वरची जी दिलेली लांबी आहे 2x + y + 8 ही घेतोय कारण ती थोडी सोपी आहे सोडवायला. 2x + y + 8 बरोबर x ची किंमत 12, 2 × 12 अधिक y ची किंमत 8 अधिक 8, 12 × 2 = 24, 8 × 8 = 16, 16 आणि 24 यांची बेरीज किती मिळणार आहे आपल्याला? 24 आणि 6 30 आणि 10 40, 40 लांबी. तर आयताची लांबी ही 40 युनिट आहे किंवा एकक आहे. युनिट लिहा किंवा मराठीत एकक लिहा. ठीक आहे, आपल्याला लांबी मिळाली. आता रुंदी शोधूयात. रुंदी बघा 2y आणि किती आहे? x + 4 आहे. दोन्हीपैकी कोणतेही घ्या आपल्याला रुंदी सेमच मिळणार आहे. तर आपण x + 4 घेऊयात. देअरफॉर ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू किंवा आयताची रुंदी बरोबर, आयताची रुंदीसाठी आपण काय घेतोय? x + 4 बरोबर. x ची किंमत काय होती? 12 अधिक 4 बरोबर किती झाले? 16 युनिट किंवा मराठीत एकक. तर आता आपल्याला आयताची लांबी सुद्धा मिळाली आहे आणि आयताची रुंदी सुद्धा मिळालेली आहे. आता त्यावरून आपण आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती शोधूया. त्यासाठी आपल्याला पाठीमागील आयताची परिमिती किंवा आयताचं क्षेत्रफळ शोधण्यासाठीचे सूत्र माहिती पाहिजे. तर पहिल्यांदा आपण आयताचं क्षेत्रफळ शोधूया. म्हणून पुढं एरिया ऑफ रेक्टँगल बरोबर लेंथ इंटू ब्रीथ. मराठीमध्ये हे सूत्र काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता लांबी काय आहे आपल्याकडे? 40, रुंदी काय? 16 आणि 40 यांचा गुणाकार 16 × 64 म्हणजे 640 स्क्वेअर युनिट किंवा चौरस एकक. या पद्धतीने आपल्याला आयताचं क्षेत्रफळ मिळणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला आयताची परिमिती शोधायची आहे. देअरफॉर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आयताची परिमिती बरोबर. आता सूत्र लक्षात घ्या. आयताची परिमिती शोधण्याचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक
रुंदी बरोबर. हे आयताची परिमिती शोधण्याचं सूत्र आहे किंवा परिमिती किंवा पेरिमीटर शोधण्याचं हे सूत्र आहे. 2 कंसात लांबी किती मिळाली आपल्याला 40, रुंदी किती आपली 16, 16 अधिक 40 56, 2 गुणिले किती येतील इथं 56 बरोबर. 56 दुने 9 दुने 18 सॉरी 6 दुने 12 5 दुने 10 आणि 1 56 दुने 112 युनिट्स किंवा एकक. तर अशा रीतीने आपल्याला आयताचे क्षेत्रफळ हे 640 आणि आयताची परिमिती आपल्याला 112 मिळणार आहे. तर अशा रीतीने शाब्दिक गणित खूप सोपी आहेत. फक्त आपल्याला त्याचं रूपांतर 2 समीकरणांमध्ये करता आलं की या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळणार आहे. तर लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे the sum of father's age and twice the age of son's age is 70. तर लक्षात घ्या मराठीत त्याचा अर्थ काय होतोय. वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज द सम हे किती भरते 70 भरते. तर आपल्याला पहिली कंडिशन काय देण्यात आलेली आहे. वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट ही यांची जर बेरीज केली तर ती किती भरते 70. तर सर्वप्रथम आपण काय करायचं वडिलांचं वय x आणि मुलाचं वय काय मानायचं y. दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगण्यात आलेली आहे. इफ वी डबल द एज ऑफ फादर जर आपण वडिलांचं वय हे दुप्पट केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95 आणि वडिलांचं वय हे दुप्पट केलं आणि ते मुलाच्या वयामध्ये मिळवलं तर त्यांची बेरीज किती भरते 95. यावरून आपल्याला त्यांचे काय करायचे वय शोधायचे आहेत किंवा फाइंड एजेस. सर्वप्रथम आपण काय करणार आहे वडिलांचं वय x मानून घेणार आहे मुलाचं वय y मानून घेणार आहे. सपोज एज ऑफ फादर is x and son is y. वडिलांचं वय x आणि मुलाचं वय काय मानले y. समजा वडिलांचे वय x आणि मुलाचे वय y मानू. आता आपल्याला पहिली कंडिशन काय दिली आहे वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज किती येते 70. तर लक्षात घ्या वडिलांचं वय काय आहे x बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट मुलाचं वय y आहे त्याची दुप्पट म्हणजे 2 y किती भरते बेरीज 70. त्यांची बेरीज म्हणजे अधिक समीकरण क्रमांक 1. दुसरी कंडिशन काय सांगण्यात आली आहे बाय सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट आता काय सांगण्यात आली आहे वडिलांचं वय दुप्पट केलं आणि ते मुलाच्या वयामध्ये मिळवलं. वडिलांचं वय दुप्पट केलं आणि ते मुलाच्या वयामध्ये मिळवलं तर त्यांची पुन्हा बेरीज किती भरते 95. स्वतः वडिलांचं वय दुप्पट करा म्हणजे 2x आणि ते मुलाच्या वयामध्ये मिळवा मुलाचं वय y त्यांची बेरीज किती भरते 95. क्रमांक 2 कुठल्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा करून घेऊयात. तर या ठिकाणी मी काय करतोय
वायचा सहगुणक एकसारखा करून घेतो. म्हणून समीकरण 2ला जर आपण 2 ने गुणाकार केला, समीकरण क्रमांक 2ला जर 2 ने गुणाकार केला तर काय होणार आहे, वायचा सहगुणक 2 होणार आहे. ओके, सो बे दुने 4x अधिक बे म्हणजे 2y बरोबर 95 दुने 190. समीकरण क्रमांक 3. अशा रीतीने आपल्याला समीकरण 1 व 3 मध्ये वायचा सहगुणक 1 बरोबर. आता त्यांचे चिन्ह बघा, अधिक 2y यामुळे या समीकरणाची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 3. समीकरण 1 व 3 ची काय करूयात, वजाबाकी. ओके, समीकरण 1 मोठं समीकरण कोणतं आहे बघा, 190 170 आलेले आहेत, म्हणजे समीकरण 3 मोठे ते वरती लिहूयात. 4x अधिक 2y बरोबर 190. त्याच्या खाली x अधिक 2y बरोबर 70. यांची काय करतो आपण, वजाबाकी करत असताना त्यांची चिन्ह काय होतात, बदलतात. वजा वजा वजा, पण 3 अधिक आहेत 3 वजा होणार. 4x मधून x गेला, उरले 3x. 2y 2y कॅन्सल होतील. 90 मधून 70 गेले, 120 उरले. ठीक आहे, गुणाकार 3 तिकडे काय होतील, भागाकार. x बरोबर 120/3 म्हणून x बरोबर किती मिळणार आहे आपल्याला, 3 चौक 12 म्हणजे 40. तर वडिलांचं वय x मानलं होतं ते किती मिळालं आपल्याला, 40. आता मुलाचं वय शोधूयात. मुलाचं वय काय म्हणलं होतं आपण, y. x ची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवली की आपल्याला y ची किंमत म्हणजेच मुलाचं वय मिळणार आहे. या साईडला लिहूयात आपण, पुट y बरोबर 40 x बरोबर 40 इंटू इक्वेशन कोणतं घेऊयात, पहिलं घेऊयात, इंटू इक्वेशन 1 x बरोबर 40 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय बघा आपलं, x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2y बरोबर 70. x ची किंमत 40 आहे, 40 अधिक 2y बरोबर 70. अधिक 40 तिकडे काय होतील, वजा 2y बरोबर 70 वजा 40. 70 मधून 40 गेले, उरले 30. 2 गुणाकार आहेत तिकडे काय होतील, भागाकार. म्हणून y बरोबर 30/2 म्हणून y ची किंमत किती मिळाली आपल्याला, 15. 15 दुने 30. तर अशा रीतीने x ची किंमत 40, y ची किंमत किती मिळाली आपल्याला, 15. लक्षात घ्या, x म्हणजेच वडिलांचं वय आणि मुलाचं वय काय म्हणलं होतं आपण, y. मग वडिलांचं वय 40 असणार आहे आणि मुलाचं वय 15 वर्ष असणार आहे. तर शेवटी एक वाक्य टाकायचंय, शेवटी एक वाक्य लिहायचंय. Therefore the father's age is 40 years and son's age is 15 years. ठीक आहे, अशा रीतीने प्रश्न क्रमांक 3 आपला पूर्ण झालेला आहे. लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. पाहूयात चौथं गणित. तर सुरुवातीला आपण काय करूयात, अंश आणि छेद हा x मानून घेऊयात. सपोज न्यूमरेटर is x and denominator is y. समजा अंश हा x मानू आणि छेद y मानू. ठीक आहे, अशा रीतीने आपण अंश x मानला आणि छेद y मानून घेतलेलं आहे. मग आपला अपूर्णांक कसा तयार होणार आहे बघा. अपूर्णांक म्हणजे वरती अंश असणार आहे, खाली छेद असणार आहे. म्हणून therefore fraction is
म्हणजेच अपूर्णांक बरोबर x/y अशा रीतीने आपल्याला अपूर्णांक मिळणार आहे. म्हणजे आपल्याला आधी x आणि y ची किंमत मिळवावी लागेल, म्हणजे आपल्याला त्यावरून हा फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक मिळवता येणार आहे. आता त्यांनी पहिली कंडिशन काय सांगितली बघा, बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार पहिली अट काय सांगली बघा आपल्याला, द डिनॉमिनेटर इज 4 मोर दॅन द ट्वाइस द न्यूमरेटर. म्हणजे छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे बघा छेद हा म्हणजे y अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश काय x त्याची दुप्पट म्हणजे 2x, किती रे मोठा आहे 4. तर आपलं पहिलं समीकरण काय मिळालं, y बरोबर 2x अधिक 4 हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण समीकरण हे असंच ठेवणार आहे, कारण आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. या y ची किंमत आपण पुढच्या समीकरणामध्ये फक्त भरणार आहे किंवा पुट करणार आहे, आपल्याला डायरेक्ट x ची किंमत मिळणार आहे. ओके, सो आपण एलिमिनेशन मेथड किंवा निरसन पद्धती तर वापरणार नाही, तर आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरणार जी आपल्याला 9वी मध्ये झाली होती. ठीक आहे, ती सोपी असते केव्हा, ज्यावेळेस आपल्याला एकाच चलाची किंमत डायरेक्ट मिळते तेव्हा. या रीतीने ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट एकाच चलाची किंमत मिळते त्यावेळेस ती पुढच्या समीकरणामध्ये फक्त पुट करा, तुम्हाला ऑटोमॅटिक दुसऱ्या चलाची किंमत मिळणार आहे. ठीक आहे, बाय सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार आता दुसऱ्या अटीमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही अंशातून आणि छेदातून 6 वजा कराल त्यावेळी छेद हा अंशाच्या 12 पट होईल. लक्षात घ्या, ते काय म्हणतायत, ज्यावेळी तुम्ही अंश आणि छेद यांच्यातून 6 वजा कराल त्यावेळी छेद हा म्हणजे y हा अंशाच्या 12 पट होईल. लक्षात घ्या, मी काय म्हणतोय बघा, y वजा 6 बरोबर x वजा 6. म्हणजे आपण छेदातून पण 6 वजा केले आणि अंशातून पण किती वजा केले, 6 वजा केले. आपल्याला दोन्हीतून 6 वजा करायचे. त्यावेळी छेद हा म्हणजे डिनॉमिनेटर हा अंशाच्या 12 पट होतो, म्हणजे याला कितीने गुणाकार करायचा आपल्याला, 12 ने, म्हणून मी बाहेर कंसाच्या किती लिहिले 12. ठीक आहे, लक्षात घ्या, अंश आणि छेदातून ज्यावेळेस 6 वजा करू आपण त्यावेळी छेद हा म्हणजे डिनॉमिनेटर हा अंशाच्या 12 पट होणार आहे. ओके, ठीक आहे, आता सोडवूया. आता या ठिकाणी आपल्याला y ची किंमत किती दिली आहे, 2x अधिक 4. ठीक आहे, ती या x च्या ठिकाणी मी ठेवतोय, y च्या ठिकाणी ठेवतोय बरोबर. y ची किंमत काय आहे, 2x अधिक 4 वजा 6 बरोबर. 12 ने आतमध्ये गुणाकार करा, 12 गुणिले x 12x वजा 12 × 72. ओके, आता 4 आणि 6 यांची वजाबाकी किती येणार आहे, वजा 2, 2x वजा 2 बरोबर 12x वजा 72. आता मी काय करतोय, अंक आणि अक्षर ट्रान्सफर करून घेतोय. हे 2x मी तिकडे पाठवते, ते अधिकचे काय होतील, वजा होतील, आणि वजा 72 मी इकडे पाठवते, वजाचे अधिक होतील. म्हणजे एका बाजूला x येतील आणि एका बाजूला अंक येतील. तर पहा वजा 2 तसेच राहिले, इथं पहा वजा 2 तसेच राहिलेले आहेत. तिकडचे वजा 72 इकडे येऊन काय झाले, अधिक 72 बरोबर. हे 12x तसेच, हे अधिक 2x तिकडे जाऊन काय झाले, वजा 2x. 72 मधून 2 गेले उरले किती, 70. 12 तून 2 गेले उरले किती, 10x. गुणाकार 10 इकडे येऊन काय होतील, भागाकार, म्हणजेच 10 7 70, म्हणजेच x ची किंमत किती येणार आहे, 7. x म्हणजेच काय आपला
न्यूमेरेटर अंश, अंश किती मिळाला आपल्याला 7. आता आपल्याला मिळवायचा आहे छेद. आता x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया, डायरेक्ट आपल्याला y ची किंमत मिळेल. ओके, म्हणून इथं लिहूया पुट x इज इक्वल टू 7 इंटू इक्वेशन 1 x बरोबर 7 समीकरण 1 मध्ये ठेवू. काय समीकरण पहिलं आपलं, y बरोबर 2x अधिक 4 म्हणून y बरोबर x ची किंमत किती आहे 7, 2 गुणिले 7 अधिक 4, 7 दुने 14 अधिक 4, 14 4 18 म्हणून y बरोबर किती मिळालं आपल्याला 18. ठीक आहे, अशा रीतीने आपल्याला x आणि y मिळालेले. x म्हणजेच अंश आणि y म्हणजेच छेद. हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनोमिनेटर. पण आपल्याला शेवटी काय सांगितलं शोधायला की तो अपूर्णांक कोणता किंवा तो फ्रॅक्शन कोणता. तर फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक कसा लिहितात, अंश आणि छेदाच्या रूपात. देअरफॉर फ्रॅक्शन इज किंवा अपूर्णांक हा काय लिहित आहे, x छेद y बरोबर x ची किंमत 7 छेद 18. तर अशा रीतीने आपल्याला हा अपूर्णांक मिळणार आहे 7 छेद 18. ठीक आहे, ज्यांनी हे गणित लिहिलेलं नाही त्यांनी लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. पाहूयात 5वं गणित. आता या गणितामध्ये आपल्याला 2 प्रकारचे बॉक्सेस दिलेले आहेत, ए टाइप्स बॉक्स आणि बी टाइप्स बॉक्स. आता हे बॉक्सेस किंवा ही खोकी आपल्याला 10 टन कॅपॅसिटी असणाऱ्या एका ट्रकमध्ये लोड करायची आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या ट्रकचं वजन हे टनामध्ये दिलेले आहे आणि बॉक्सेसचं वजन हे किलोग्रॅममध्ये असणार आहे. त्यामुळे आपल्याला टनाचं वजन हे किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सुरुवातीला आपण काय करूयात, ए टाईपचं बॉक्स आणि बी टाईप्सचे बॉक्स यांचं वजन हे किलोग्रॅममध्ये मानून घेऊयात. आता त्यांचं वजन नक्की किती आहे, एका बॉक्सचं वजन आपल्याला किती आहे हे माहिती नाही आहे, म्हणून आपण ते ए टाईपचं बॉक्सचं वजन x मानून घ्यायचं आणि बी टाईपच्या बॉक्सचं वजन y मानून घ्यायचं. ठीक आहे, सपोज वेट ऑफ A type box is x kg and B type box is y kg. समजा A खोक्याचे वजन x किलोग्रॅम मानू व बी खोक्याचे वजन y किलोग्रॅम मानू. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण एचं वजन x किलोग्रॅम मानलेले आणि बीचं y किलोग्रॅम मानलेले आहे. पहिली कंडिशन काय सांगली आहे, बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार पहिली अट काय सांगलेली त्यांनी की ए प्रकारचे 150 बॉक्स आणि बी प्रकारचे 100 बॉक्स हे आपल्याला एका ट्रकमध्ये भरायचे की ज्याची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. तर लक्षात घ्या आपण या ट्रकमध्ये जे ए टाईपचे बॉक्स आणि बी टाईपचे बॉक्स भरणार आहोत हे पूर्ण कॅपॅसिटीने भरणार आहोत, म्हणजे 10चे 10 टन आपण हे 2 बॉक्सेस त्याच्यामध्ये भरणार आहोत. आता खोक्याचं वजन असतं किलोग्रॅममध्ये आणि ट्रकचं वजन असणार आहे टनामध्ये. त्यांचं आपण रूपांतर करून घेऊया की आता 10 टनाचं किलोग्रॅममध्ये रूपांतर किती होणार. तर एका टनामध्ये 1000 असतात, 10 टनाचे किती झाले 10,000 किलोग्रॅम. एका टनामध्ये 1000 किलोग्रॅम असतात, तर 10 टनाचे किती झाले 10,000 किलोग्रॅम. म्हणून पहिल्या कंडिशननुसार बघा 150x म्हणजे 150 एका खोक्याचं वजन आणि 150 खोकी अधिक 100y
म्हणजे 100 खोकी आणि एका खोक्याचं वजन मिळून किती होणार आहे? 10,000 टन. हे लक्षात घ्या. समीकरण क्रमांक 1. तर कन्वर्जन आपण काय केले किंवा आपण काय करूयात अजून एक समीकरण कमी करून घेऊयात. फक्त इथे कारण घ्या. 1 टन बरोबर 1000 किलोग्रॅम. म्हणून 10 टनाचे किती झाले? 10,000 किलोग्रॅम. ठीक आहे. ए प्रकारचे बॉक्सेस आणि बी प्रकारचे बॉक्सेस हे पूर्ण ट्रकमध्ये भरले असतात. त्यांचे एकूण वजन किती बनणार आहे? 10,000 किलोग्रॅम. पुढं आता हे समीकरण थोडंसं आपण कमी करून घेऊयात. म्हणजे काय करूयात की या तिन्ही संख्यांना एका संख्येने भागाकार जातो किंवा भाग जातो, त्या संख्येने भाग घालूयात. म्हणजे आपल्याला हे समीकरण थोडंसं कमी प्रमाणात मिळेल. मग लक्षात घ्या, 150, 100 आणि हे 10,000 ह्या संख्यांना 50 ने डायरेक्ट भाग जातोय. म्हणून 50 त्रिक 150, 50 गुणे 100. इथं बघा 50 गुणे 100 उरले किती? 0, 2 म्हणजे 200. 3x अधिक 2y बरोबर 200. समीकरण क्रमांक 1 डिवाइड बाय 50, 50 ने भागाकार करून. ठीक आहे. आता दुसरं बाय सेकंड कंडिशन. दुसऱ्या अटीनुसार आता दुसऱ्या अटीमध्ये काय सांगण्यात आलेले आहे की ए प्रकारचे 260 बॉक्स आहेत आणि बी प्रकारचे 40 बॉक्स आहेत. ते बॉक्सेस पुन्हा कशात लोड करायचे? त्याच ट्रकमध्ये की ज्याचं वजन पुन्हा किती टन आहे? 10 टन. म्हणजेच किती? 1000 किलोग्रॅम. 10,000 किलोग्रॅम. दुसऱ्या कंडिशननुसार 260x अधिक 40y बरोबर 10,000 टन. ठीक आहे. आता याही समीकरणाला कुठल्या तरी एका संख्येने भाग जातोय. ती संख्या म्हणजे बघा कोणत्या संख्येने भाग जातोय? बघा तर 20 या संख्येने यांना भाग जातोय. 13 गुणे 26 म्हणजे 13x, 20 गुणे 40 बरोबर 20×100 म्हणजे 5 उरले 2 शून्य 500. समीकरण क्रमांक 2. या समीकरणाला आपण कितीने डिवाइड केले? 20 ने. इथे काय? डिवाइड बाय 20. 20 ने भागाकार करून. आता यामुळे काय झालं बघा, समीकरण 1 आणि 2 मध्ये आपल्याला 2y हा एकसारखा सहगुणक मिळाला. पण त्यांचं चिन्ह काय आलेलं आहे? अधिक अधिक. मग आपण यांची काय करणार आहे? वजाबाकी. समीकरण 1 आणि 2 ची काय करूयात? वजाबाकी. Therefore subtracting equation 1 and 2. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. आता वजाबाकी काय करणार आहे बघा. मोठं समीकरण कोणतं आहे? 500. हे वरती लिहावं लागेल आणि हे खाली लिहावं लागेल. 13x अधिक 2y बरोबर 500 आणि 3x अधिक 2y बरोबर 200. वजाबाकीमध्ये खालील समीकरणाचे चिन्ह बदलतात. हे तिन्ही अधिक आलेले आहेत. तिन्ही काय होतील? वजा. 13 तून 3 गेले 10x बरोबर 2y ला 2y कॅन्सल. 500 तून 200 गेले उरले किती? 300 गुणाकार 10. तिकडे जाऊन काय होते? भागाकार. x बरोबर 300/10. शून्याला शून्य गेले उरले किती? 30. म्हणून x बरोबर 30. म्हणजे x हे काय? ए प्रकारच्या बॉक्सचं वजन आहे. ते किती किलोग्रॅम आहे? 30 किलोग्रॅम. म्हणजे ए प्रकारच्या बॉक्सच्या एका बॉक्सचं वजन हे 30 किलोग्रॅम असणार आहे. असे किती बॉक्सेस होते? 150 आणि 260. ओके. आता पुढं एक्सची किंमत कोणती एका समीकरणामध्ये ठेवून आपण बी प्रकारच्या बॉक्सचं वजन शोधूयात. म्हणजे आपल्याला वायची किंमत मिळेल. ठीक आहे. पुट एक्स बरोबर 3 इंटू इक्वेशन. कोणतं समीकरण सोपं आहे? पहिलं का दुसरं? तर पहिलं सोपं आहे. ठीक आहे. पहिल्यामध्ये ठेवूया.
इंटू इक्वेशन 1 समीकरण x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू x बरोबर 30 करून घ्या. x बरोबर 30 समीकरण 1 मध्ये ठेवू x बरोबर 30. आता समीकरण पहिलं काय आपलं 3x अधिक 2y बरोबर 200. x ची किंमत 30 आहे. 3 गुणिले 30 अधिक 2y बरोबर 200. ठीक आहे. 300 त्रिक 90 अधिक 2y बरोबर 200 अधिक 90 तिकडे काय होतील वजा 2y बरोबर 200 वजा 90 2y बरोबर 200 तून 90 गेले 110 y बरोबर 110/2 आणि 55 दोन 110 म्हणजे y बरोबर किती मिळतील आपल्याला 55. तर अशा रीतीने x ची किंमत 30 आणि y ची किंमत किती मिळाली आपल्याला 55. म्हणजे ए प्रकारच्या बॉक्सचं वजन किती आहे 30 किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या बॉक्सचं वजन किती आहे 55 किलोग्रॅम. Therefore the weight of A type box is 30 kilogram and B type box is 55 किलोग्रॅम. मराठीमध्ये वाक्य काय टाकणार ए प्रकारच्या खोक्याचं वजन 30 किलोग्रॅम आहे आणि बी प्रकारच्या बॉक्सचं वजन किंवा खोक्याचं वजन हे 55 किलोग्रॅम आहे. किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. पाहूयात 6वं गणित. 6व्या गणितामध्ये सांगण्यात आलेलं आहे की विशालने ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत बसने प्रवास केला आणि बी पासून सी पर्यंत एरोप्लेनने म्हणजे विमानाने प्रवास केला. आता ते काय म्हणतायत की त्याने एकूण प्रवास हा 1900 किलोमीटर केला. म्हणजे ए ते सी पर्यंत त्याने एकूण प्रवास किती केलेला आहे ए पासून सी पर्यंत 1900 किलोमीटर एवढा प्रवास केला. हा टोटल प्रवास झाला. ठीक आहे. म्हणजे डिस्टन्स अंतर त्याने एकूण अंतर किती कापलंय 1900 किलोमीटरचं. ठीक आहे. नंतर पुढे काय सांगतायत बसचं एकूण स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे. 60 किलोमीटर प्रति तास एवढं त्याचा वेग आहे. वेग स्पीड. ओके. आणि विमानाचं स्पीड त्यांनी किती दिले 700 किलोमीटर पर आवर म्हणजे 700 किलोमीटर प्रति तास एवढा विमानाचा वेग आहे. पुढे त्यांनी काय सांगितले पुढच्या अटीमध्ये की त्याने एकूण प्रवास हा 5 तासाचा केला. एकूण प्रवास हा 1900 किलोमीटर तर केला पण 1900 किलोमीटर प्रवास करण्यासाठी त्याला 5 तास लागले. म्हणजे पुन्हा त्यांनी वेळ दिला वेळ 5 तास. ठीक आहे. ए ठिकाणापासून सी ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 5 तास लागले आणि त्या 5 तासात त्याने 1900 किलोमीटर एवढा प्रवास केला किंवा एवढा अंतर त्याने कापलं. ठीक आहे. आता लक्षात घ्या हे वेग अंतर आणि वेळ म्हणजे टाइम डिस्टन्स आणि स्पीड या गणितावरती आधारित किंवा या सूत्रावरती आधारित हे गणित आहे. ठीक आहे. आता या 3 गोष्टींचा उपयोग करून आपण काय करणार आहे 2 समीकरणं तयार करून घेणार आहोत. आता त्याआधी आपल्याला एक सूत्र माहिती पाहिजे जे आपल्याला सायन्समध्ये डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. यावरून कशी समीकरण तयार होत आहेत बघा. नीट पहा. बसचा वेग हा किती आहे 60 किलोमीटर पर आवर म्हणजे प्रति तास हा झाला त्याचा वेग. बरोबर. आता आपल्याला अंतर माहिती आहे का बसने किती कापलेलं आहे तर आपल्याला त्याचं अंतर शोधायचे. ओके. ठीक आहे. पुन्हा दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे का बघा वेळ की बस ए पासून बी या ठिकाणी जाण्यासाठी तिने किती वेळ घेतला ते आपल्याला माहिती नाही. ते किती वेळा तिथपर्यंत पोहोचले. त्यांनी काय सांगितले ए ते सी पर्यंत 5 तास लागले पण हे नाही सांगितलं त्यांनी ए ते बी पर्यंत किती तास लागले. ओके. तर लक्षात घ्या आपल्याला वेळ माहिती नाहीये अंतर माहिती नाहीये म्हणून आपण काय करतोय बघा
वेळ ही x मानून घेतोय. किती मानतोय? x. आता वेग किती आहे? 60. म्हणजे अंतर किती झालं बघा बसने कापलेलं? 60 गुणिले x म्हणजे 60x. म्हणजे डिस्टन्स कोणाचं? बसचं डिस्टन्स. हे किती झालं? 60x. त्याचबरोबर या सूत्रानुसार आपण एरोप्लेनचं म्हणजे विमानाचं डिस्टन्स काढू शकतो. म्हणजे आता समजा असं झालं, आपल्याकडे हे सूत्र आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आपल्याला विमानाचं म्हणजे एरोप्लेनचं काय काढायचंय? अंतर काढायचं. ठीक आहे. आता विमानाची वेळ आपण y मानूयात. y त्याचा वेग किती आहे? 700. 700 गुणिले y म्हणजे विमानाचा डिस्टन्स म्हणजे विमानाचा डिस्टन्स किती झालं? 700 y. ठीक आहे. हे झालं विमानाचं डिस्टन्स आणि हे झालं बसचं डिस्टन्स किंवा अंतर. आता त्या दोघांची मिळून बेरीज पहा, बस आणि एरोप्लेनची बेरीज किती होते? 1900. म्हणजे 60x अधिक 700y बरोबर किती होतात? 1900. पहिलं समीकरण झालं आपलं. हे पहिलं समीकरण आपलं. दुसरं, आपण याची वेळ x मानली आहे, याची वेळ y मानली आहे. बसची वेळ x मानली आहे, विमानाची वेळ y मानली आहे. वेळ किती आहे बघा? एकूण वेळ 5 तास. म्हणजे वेळेची बेरीज किती झाली? 5 तास. म्हणजे x अधिक y बरोबर किती? 5. असं दुसरं समीकरण आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम म्हणजेच अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्राचा वापर करून आपण या गणितातून किंवा सांगितलेल्या कंडिशनमधून दोन सूत्र शोधू शकतो. सुरुवातीला आपण काय केले बघा? बसचा वेळ x मानूयात आणि विमानाचा वेळ किंवा टाइम हा y मानूयात. सहाव्या गणितात सपोज टाइम टेकन बाय बस is x and aeroplane is y. ओके. समजा बसने लागलेला वेळ x आणि विमानाने लागलेला वेळ काय? y. We know that आपणास माहित आहे. आपल्याला काय माहिती आहे बघा? डिस्टन्स इज इक्वल टू, थोडंसं पुसतोय, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार पहिल्या अट काय सांगली त्यांनी की बसचं अंतर हे 60x आहे आणि विमानाचं अंतर 700y आहे. दोन्हीचं अंतर मिळून किती आहे? 1900 किलोमीटर. पहिल्या अटीनुसार 60x अधिक 700y बरोबर 1900. क्रमांक 1. हे समीकरण आपण अजून थोडंसं कमी करूया की याला प्रत्येकाचा 1 1 0 आपण काय करूयात? कॅन्सल करूया. ठीक आहे. म्हणून 6x अधिक 70y बरोबर 190. क्रमांक 1. आता 1 1 0 कॅन्सल झाला, याचा अर्थ आपण त्याला 10 ने भागाकार केला.
1 याला डिवाइड कितीने केलेलं आपण म्हणजे डिवाइड बाय 10, 10 ने भागाकार करू. ज्यावेळी एक शून्य कॅन्सल होतं त्यावेळेस 10 ने भागाकार केलेला असतो. 2 शून्याने भागाकार करायचा असेल तर 100 ने भागाकार केला, किंवा 2 शून्य कॅन्सल करायचे असतील तर 100 ने भागाकार केला, असा त्याचा अर्थ होतो. बाय सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगली की त्याला एकूण वेळ किती लागला 5 तास. x अधिक y बरोबर 5, x अधिक y बरोबर किती येते 5, दुसरी किंवा दुसरे समीकरण. आता यामध्ये आपल्याला कुठल्या तरी एका सहगुणकाचा किंवा एका चलाचा सहगुणक काय करावा लागेल, सारखा करून घ्यावा लागेल. तर या ठिकाणी मी समीकरण 2 ला 70 ने गुणाकार करतो, म्हणजे आपले y एक सारखे होते. आपल्याला x ची किंमत मिळवायची, त्याच्यामुळे याला 70 ने गुणाकार करावा लागेल. म्हणून याला आपण किती ने गुणतोय 70 ने. 70 गुणिले x म्हणजे 70x, 70 गुणिले y म्हणजे 70y, आणि 7×5 म्हणजे 350. समीकरण क्रमांक 3. ठीक आहे. अशा रीतीने समीकरण 2 ला जर 70 ने आपण गुणाकार केला तर आपल्याला 70x अधिक 70y बरोबर 350 असं तिसरं समीकरण मिळणार आहे. ठीक मल्टिपल बाय 70, 70 ने गुणाकार करू. तर अशा रीतीने आपण 70 ने गुणाकार केल्यामुळे आपल्याला एक तिसरं समीकरण मिळालं. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 यांच्यामध्ये 70y यांचं चिन्ह काय आहे, अधिक अधिक आहे, म्हणून यांची काय करायची वजाबाकी. समीकरण 1 व 3 ची आपण काय करूयात वजाबाकी करूयात. तर वजाबाकी करताना बघा समीकरण 1 काय दिलेलं आपल्याला 6x अधिक 70y बरोबर 190, 70x अधिक 70y बरोबर 350. यांची वजाबाकी करायची म्हणून मोठं समीकरण 350 हे आपल्याला वरती लिहावं लागेल. 70x अधिक 70y बरोबर 350 वजा पहिलं समीकरण 6x अधिक 70y बरोबर 190. वजाबाकीमध्ये बघा 70 मधून 6 गेले उरले 64x. वजाबाकी करताना खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलणार आहे, त्यामुळे हे सगळे वजा होतील. 70 ला 70 कॅन्सल, 350 मधून 190 गेले 0 6 160. ओके. आता हे गुणाकार 64 तिकडे काय होतील भागाकार 160/64. म्हणून या दोन्हींना 32 ने भाग जातो. 32 दुने 164 आणि 32 पंचे 160 म्हणजे 5/2 अशी x ची किंमत मिळेल. x म्हणजे काय झाला त्याला लागणारा वेळ. पण आपल्याला वेळ न शोधता बसने कापलेला अंतर किंवा डिस्टन्स शोधायचं आहे. ठीक आहे. देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किंवा बसने कापलेले अंतर बरोबर बसने कापलेले अंतर. आता अंतर काय होतं 60x. बसने कापलेलं अंतर किती आहे 60x, म्हणून 60x बरोबर 60 गुणिले x ची किंमत 5/2 बेत्रिक 6 म्हणजे 30 गुणिले 5 आणि 3×15 म्हणजे 150 किलोमीटर. अशा रीतीने आपल्याला बसने कापलेलं अंतर मिळेल. शेवटी एक वाक्य टाकायचं की विशालने बसने कापलेले अंतर हे 150 किलोमीटर आहे, किंवा विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस 150 किलोमीटर. ठीक आहे. सो अशा रीतीने हे 6वं समीकरण झालेलं आहे. ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या.